आज मस्त बघा चमचमीत अशी चवळीच्या शेंगाची भाजी बनवतोय। त्यासाठी अगोदर आपण खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण वाटून घेऊयात। बघा एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे, त्याच्यात मी थोडंसं तेल टाकून घेतलंय। बघा शक्यतो ही भाजी ना लोखंडाच्या कढईमध्ये करायची, खूप छान टेस्ट लागते। बघा याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया, त्याचबरोबर थोडीशी जिरी पण टाकून घेऊया। आता ना कांदा टाकून घेऊयात आपण। बघा एकदम बारीक असा एक कांदा मी चिरून घेतलेला होता। आता हा आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। बघा कांदा छान व्यवस्थित आपला परतलाय। आपण जे वाटण बनवून घेतलंय ते घालून घेऊयात। बघा इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे, धना पावडर, हा घरगुती आपला काळा मसाला आणि थोडीशी हळद। जास्त मसाल्यांचा पण नाही बघा वापर केला, थोडेच मसाले घालून चमचमीत अशी बघा भाजी तयार होते। आता हे मसाले व्यवस्थित छान परतून घेऊयात। बघा व्यवस्थित असा मसाला आपण परतून घेतलाय। आता याच्यामध्ये चवळीची शेंग नीट केलेली ती घालून घेऊयात। बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले। बघा आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात, जे आपली भाजी छान व्यवस्थित शिजेल। बघा आणि लई पण बघा पातळ नाही करायची आणि खूप पण घट्ट नाही, अशी मस्त बघा डब्यांसाठी तर खूप भारी होते। थोडंसं मी पाणी घालून घेतले, एक अर्धा ग्लास। आता आपण ही छान अशी शिजवून घेऊयात। बघा भाजी छान अशी उकळी यायला लागली की आपण याच्यात चवीनुसार बघा मीठ टाकून घेऊयात। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ, एक 10 मिनिटं शिजवून घेऊयात। बघा आपली भाजी कसली छान एकदम चमचमीत अशी झाली आहे बघा, शिजली आहे पण व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये बघा 1-2 चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे, खूप जादा पण नाही। आता हे मिक्स करून फक्त 1 मिनिटभर आपल्याला ही भाजी परतून घ्यायची। बघा आपली ही मस्त एकदम चवळीची शेंग बघा तयार झालेली। बघा भाजी डब्यासाठी तर खूप छान लागते बघा, नेण्यासाठी। बघा मस्त अशी आपली भाजी तयार झाली। तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला बघा नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी।